एकच मिशन नोटिफिकेशन आले का आपण इकडनं हलायचं का बरोबर की नाही। त्यामुळे जोपर्यंत आपल्या मागण्यांचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत सरकारने आपल्यावरती दबाव आणू नये ही सरकारला आपण या निमित्ताने विनंती करतो। अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय आंदोलन मागे न घेण्याची कुठेतरी भूमिका इथे पाहायला मिळते, काय घडतंय त्या ठिकाणी? नक्कीच आता आयोगाचं नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं आहे, त्यामुळे काही मागण्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मान्य झालेल्या आहेत आणि या मागण्यांवरती या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। आता आयोगाकडून माहिती आली आहे तर तुम्ही आंदोलन ठाम आम्ही आमच्या आंदोलन आम्ही ठाम आहोत। आम्हाला फक्त नोटिफिकेशन त्यांनी दिले, क्लिअर नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही। आम्हाला ट्विट करणं हा काही माध्यम नाही आहे, एक सरळ नोटिफिकेशन काढा, त्यामध्ये कृषीची जी आमची डिमांड आहेत कृषीची जागा त्याच्यामध्ये ॲड करा, ॲड करून नवीन जाहिरात काढा आणि 2 महिने झाले तरी हरकत नाही, पण डेट पण आणि कंबाईनची पण जाहिरात 1500 आमची डिमांड आहे ते पण आली पाहिजे। फक्त आयोगाने म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे, त्यांनी फक्त ट्विट केलं की एक्झाम पुढे गेली, त्यांनी त्याच्याबद्दल काही पूर्ण कल्पना दिलेली नाहीये। त्यामुळे आयोगाने पूर्ण जागा वाढेल आम्हाला पूर्ण माहिती देण्यावर चालत नाही। तुम्ही नोटिफिकेशन काढा रिसरपणे, सरळ दिशाभूल केली, दिशाभूल झालेला आहे। विषय एवढाच आहे, आता नोटिफिकेशन जरी आलं तर जागा वाढचा प्रश्न आहे आता। अजून कंबाईनची ॲड आलेली नाही, अजून कंबाईनची ॲड आलेली नाहीये, नोटिफिकेशन अजून आलेलं नाही। तुम्ही ठाम आहे आंदोलनाला? हो, आम्ही ठाम आहे आंदोलनाला। 2021 आणि 22 पासून एकही ॲड या ठिकाणी आलेली नाहीये। या आंदोलनाला आम्ही जोपर्यंत आयोगाची नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम राहणार आणि उठणार आहे नाही। आंदोलनावर उठणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्याची आहे। काय सगळी तुमची मागणी? राज्यसेवेच्या ज्या जागा परीक्षा पुढे ढकललेल्या आहे, परंतु त्याच्यानंतर बाकीच्या ज्या मागण्या आहेत 2-3 जागावाढीच्या वगैरे त्या अजून मान्य झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे विद्यार्थी इथं बसून आहेत। आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या ॲग्रीच्या जागा वाढल्या पाहिजे, राज्यसेवेच्या कंबाईनची ॲड आली पाहिजे, ती मागणी वेगळीकडे राहून यांनी फक्त जागा परीक्षा समोर ढकलण्याचं काम केलं। याच्यावर आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होते। एवढी मोठी घटनात्मक संस्था आणि अशी कार्यपद्धती हे अशोभनीय आहे। नक्की आपण जर बघितलं तर अजून काही विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत, भूमिका मांडतात। रुपाली पाटील या ठिकाणी आहेत। आपण आयोगाकडून आता एक ट्विट आलंय का, कसं बघता? 25 तारखेची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, ती एक आमची मागणी होती। आणि 258 ज्या जागा आहेत त्याच्या तर ऑलरेडी नोटिफिकेशन MPCने दिलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत सरकारने आयोगाबरोबर बैठक घेऊन। आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे की आयोगाने एक ट्विट करावं की कृषी आणि या राज्याच्या घेणार आहेत तर त्या 2024ला एकत्रितपणे होणार आहे, परंतु आता काही जरा काही लोक वेठीस धरतात। पॉलिटिकल आता सुरू झालेला आहे, विद्यार्थ्यांनी त्याच्यात तेवढे सुज्ञ समजून घेतील आणि विद्यार्थ्यांना मुद्दा समजला तो कळल्यानंतर ते इथनं जातील, त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत।